लागत नाही, प्रशासन त्यांना जमत नाही किंवा साधारणपणे सरकार चालवणं जमत नाही, तिथे दंगली घडवायची आणि लोकांना त्याच्यात व्यस्त ठेवायचं. आज देशात जे प्रश्न आहेत, बेरोजगारी असेल, सेन्सेक्स असेल, निफ्टी मला वाटतं 28 वर्षात नाही तसा पडलेला आहे. महाराष्ट्रात आपण पाहतोय प्रत्येक शहरात, आज मुंबईत देखील आम्ही मुंबईचे आमदार म्हणून काही चर्चा करत होतो, पाण्याची कमतरता प्रत्येक घरात जाणवते. पण आपल्याला ह्याच्यात कुठेही चटका बसू नये, सरकारला चटका बसू नये म्हणून काय करायचं, तर 325 वर्षापूर्वी काय घडलं त्याच्यावर भांडत ठेवायचं. मी काल जे बोललो तेच आज म्हणेन. स्पष्ट म्हणणं आहे, औरंगजेबची जी कबर आहे तुम्हाला खोदायची आहे ना, जाळायची आहे, जे काही तोडफोड करायची आहे निश्चितपणे करा. वरती पण सरकार तुमचं आहे, आता तिथे पण सरकार तुमचंच आहे, खालती पण सरकार तुमचं आहे. ASI तुमच्या हातात आहे. हिंमत असेल तर प्रधानमंत्री महोदयांना जाऊन भेटा आणि सांगा, आदेश द्या ती औरंगजेबची कबर तिथून काढा. पण हे सगळं न करता काहीतरी नौटंकी करायची, तरुण मुलामुलींना पेटवत ठेवायचं, तरुण मुलामुलींना आंदोलन करत ठेवायचं आणि सगळ्या भाजपच्या नेत्यांची मुलं मुली त्यांची यादी आपण काढली पाहिजे. हे परदेशी ते व्यवसाय करतात ना, ते शिकतात ना, ते स्थायिक झालेत. कारण ह्यांना देखील माहिती आहे की भाजपचं केंद्र सरकार असताना या देशात तरुणांना भवितव्य नाही. नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती पूर्णपणे दंगल, कारण आता कुठच्या भाषेत बोललो, मराठीमध्ये. अच्छा, असं नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती का, त्या संदर्भात काही वेळापूर्वी म्हणजे दंगल घडण्याआधी मोठ्या प्रमाणात अफवा देखील पसरवण्यात आल्या होत्या. बघा, हे सगळं जेव्हा होत असतं तेव्हा इंटेलिजन्स यंत्रणा, होम डिपार्टमेंट, मुख्यमंत्री कार्यालय कुठे होतं? हे तर मुख्यमंत्र्यांच्याच शहरामध्ये आहे ना. मग हे सगळं होत असताना जी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची, आणि अशी कुठे दंगल घडू नये म्हणून, कुठेही अफवा पसरू नये म्हणून, ठीक आहे, ते सगळं झाल्यानंतर तुम्ही हाऊसमध्ये स्टेटमेंट करता, तुमच्यानंतर उपमुख्यमंत्री बोलतात अजून पेटवापेटवी करायला, हे सगळं ठीक आहे. पण तुम्हाला सरकार चालवता येत नाही म्हणून दंगल घडू द्यायची, हे किती योग्य आहे? आदित्यजी, आज लोकसभेत भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांची केली आहे. शिवाजी महाराजांचं पूर्वजन. बघा, एक तर भाजपचे स्वतःचे हिरोज कुठचे नाही आहेत, दुसऱ्यांचे हिरो ढापलेले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल कोणाचे होते? कितीतरी नेते आहेत. म्हणजे आधी महात्मा गांधींबद्दल पण म्हणजे ते त्यांनी स्वच्छ भारतला त्यांच्याच चष्म्याचं घेतलेलं. स्वतःचे हिरो नाही, दुसऱ्यांचे हिरो ढापायचे आणि मग अशी तुलना करून आपले जे महापुरुष आहेत त्यांचा अपमान करायचा. छत्रपती शिवरायांची तुलना कोणावरही केली तर ती छत्रपती शिवरायांचा अपमान आहे. ज्या देशामध्ये ज्यांनी डिमॉनिटायझेशन केलं, देशात आपण पाहतोय मणिपूर सारखी घटना घडलेली, अजून तिथे जात नाहीयेत. मला वाटतं त्यांची तुलना महाराजांबरोबर करणं हा महाराजांचा अपमान आहे. मी त्या खासदाराला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यासारखं आधीही कोणी नव्हतं आणि आत्ताही कोणी नाही. हिंमत असेल तर आम्ही जसं जय शिवराय बोलतो ना तसं तिथे म्हणून दाखवा, पण तुलना करू नका. राज्यात ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न, नाही, ही त्यांची भाषाच आहे ना, कडी निंदा करते हैं, आगे क्या. आणि मंत्री जे आता पेटवापेटवी करत आहेत ना, तुम्हाला सांगतो, जे मंत्री जे कोणी असतील, मग ते उपमुख्यमंत्री स्वतः असतील ज्यांना 2 वर्ष घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून पाहिलेलं आहे, कळत काही नाही म्हणून दंगली घडवायच्या, येत काही नाही म्हणून दंगली घडवायचा, हे त्यांचं ब्रीदवाक्य. सर, अरविंद सावंत असं म्हणतात की कोणाला तरी मुख्यमंत्री होता आला नाही म्हणून अशा प्रकारच्या दंगली ज्या आहेत त्या घडतात का, असा सवाल अरविंद सावंत उपस्थित करतात. असूही शकतं. कुठेतरी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न हे मंत्र्यांकडनंच कुठलं होतं? कोणाची कुठेतरी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होताना दिसतो आहे. वारंवार एक मिनिट, हे संपूर्ण मग तुमच्याकडे येतो. हा, कुठेतरी वारंवार वादग्रस्त होत आहे. ध्रुवीकरण करण्याचा बघा, तुम्हाला सांगतो, करण्याचा प्रयत्न हे ना मतांचं पॉलिटिक्स तर आहेच, पण ह्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्राचं आहे ना मणिपूर करायचं. प्रधानमंत्री गेलेत का मणिपूरमध्ये? 1 वर्ष झाला तर तिथे जे काही आगडोम पसरलेलं आहे, मिलिटरी घुसवलेले का शांतता आणण्यासाठी? त्यांच्याच स्वतःच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला आणि राष्ट्रपती शासन लावलेलं आहे. पण आज उद्योगधंदे जाणार आहेत का मणिपूरमध्ये? पर्यटक जाणार आहेत का मणिपूरमध्ये? गुंतवणूक जाणार आहे का मणिपूरमध्ये? तसंच आहे ना महाराष्ट्राचा परिस्थिती करायची आहे. जनतेच्या प्रश्नांवर लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे केलं जातं. बिल्कुल. नागपुर में जो कुछ हुआ है उसको किस तरह से देखेंगे आप? फिलहाल प्रदर्शन होता है, उसके बाद हिंसा होती है, इस आपको कहना इंटेलिजेंस फेलियर है, आप मेरी रिएक्शन पूछ रहे हैं नागपुर की घटना पे, लेकिन मुझे ये जानना है कि मुख्यमंत्री कार्यालय से क्यों ना कोई रिएक्शन आई जब अफवाहें फैलने लगी थी। जब भी किसी शहर में ऐसी घटना होती है, और ये तो खुद मुख्यमंत्री का शहर है, स्वयं उनका शहर है, मुख्यमंत्री भी है, वो गृह मंत्री भी है, और ये अनुमान लगाया जाता है, मैंने भी सीएमओ काफी नजदीक से देखा है, कभी भी ऐसी घटना होती है तो पहला रिपोर्ट सीएमओ को आता है, सीएम के मोबाइल फोन पे आता है, होम डिपार्टमेंट भी आता है, दोनों डिपार्टमेंट्स उनके साथ है। क्या